आजकाल अनेक जण आपल्याला चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स हे खाण्यासाठी सांगत आहेत किंवा त्याचे फायदे सांगत आहेत. खरंच हे आपल्या खाण्यासाठी फायदेशीर आहे का फक्त हा एक ट्रेंड आहे? हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बिया खाणं खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहेत का फक्त हा एक ट्रेंड आहे. 5 बिया ज्या खरंच आपल्यासाठी खाणं हे फायदेशीर आहेत. तुम्हाला काही विशिष्ट कारणासाठी बिया खायच्या असतील, जसं की तुम्हाला वजन कमी करायचंय, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, स्त्रियांचे काही आजार आहेत, तर विशिष्ट कारणासाठी कोणत्या विशिष्ट बिया ह्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. बिया तुम्हाला रोजच्या आहारामध्ये कशा पद्धतीने खाता येतील, तुमचं डेली सीड मिक्स तुम्ही कसं तयार करू शकाल आणि बिया खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे. पण हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. खरंच बिया खाणे आपल्यासाठी फायदेशीर आहे का फक्त हा एक ट्रेंड आहे? खरं तर फार पूर्वीपासून आपल्या आहाराचा हा एक भाग आहे. जसं की जवसाची चटणी आहे, तिळाचे लाडू आहे, पौष्टिक लाडू असतील किंवा मुखवास असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या आहाराचा हा एक भाग आहे. एका छोट्या बीपासून एका झाडाची निर्मिती होते, म्हणजे त्या झाडासाठी लागणारे सगळे पोषक घटक त्या एवढ्याशा बीमध्ये असतात. ही बी दिसायला जरी लहान दिसली तरी त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, विटामिन्स आहेत, फायबर आहे, म्हणजे आपल्या शरीरासाठी देखील गरजेचे अनेक घटक या बी मध्ये असतात. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या बिया आपल्यासाठी एखाद्या नॅचरल मल्टीव्हिटॅमिन प्रमाणे काम करतात. सनफ्लॉवर सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, हा व्हिटॅमिन ईचा एक उत्तम नॅचरल सोर्स आहे. तुम्ही फक्त 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया जर खाल्ल्या तर तुम्हाला जवळजवळ तुमच्या रोजच्या गरजेच्या 49% 49% एवढ्या मात्रेमध्ये व्हिटॅमिन ई हे मिळतं. व्हिटॅमिन ई हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. ते उत्तम अँटी एजिंग त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच ते प्रीमॅच्युअर एजिंग थांबवतं. तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि बरोबरीनेच तुमच्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. किती प्रमाणामध्ये खायच्या आहेत तर तुम्ही भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया रोज 1 ते 2 चमचा या मात्रेमध्ये खाऊ शकतात. यामध्ये सेलेनियम देखील चांगल्या मात्रेमध्ये आहे, जे सेल प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणूनच तुमची इम्युनिटी चांगली राहावी, बरोबरीनेच तुमची स्किन खूप चांगली राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूर्यफुलाच्या बिया तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. सिसमे सीड्स म्हणजेच तीळ. जर तुम्हाला तुमचं हाडांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, सांध्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तीळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तिळामध्ये कॅल्शियम हे खूप चांगल्या मात्रेमध्ये असते. ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांच्यासाठी कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स म्हणून तीळ हे खूप फायदेशीर आहेत. बरोबरीनेच त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे आणि आयर्न हे देखील चांगल्या मात्रेमध्ये आहे. म्हणजेच तुमच्या हाडांसाठी जे पोषक घटक आहे, तुमचे हाडे बळकट राहण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते सगळं ह्या छोट्याशा तिळामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला तुमचे सांधे चांगले राहावे असं वाटत असतील, हाडं चांगली राहावी असं वाटत असतील, विशेषतः जी लहान मुलं आहेत आणि वयस्कर माणसं आहेत किंवा ज्या स्त्रियांची रजोनिवृत्ती झालेली आहे, अशांसाठी तीळ खाणं हे खूप फायदेशीर आहे. रोज 1 ते 2 चमचा भाजलेले तीळ हे तुम्ही खाऊ शकता. पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, याच्यामध्ये मॅग्नेशियम हे खूप चांगल्या मात्रेमध्ये आहे. तुम्ही जर 2 चमचे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया खाल्ल्यात तर जवळजवळ 37% एवढा रोजच्या गरजेच्या मॅग्नेशियम तुम्हाला मिळतं. त्याच्याबरोबरीने त्याच्यामध्ये झिंक देखील चांगल्या मात्रेमध्ये असतं. हे दोन्हीही आपल्याला इम्युनिटीसाठी चांगले आहेत. बरोबरच तुमची हार्मोन हेल्थ चांगली ठेवतात, म्हणजेच काय तर तुमचे हार्मोन बॅलन्स राहण्यासाठी मदत करतात आणि बरोबरीनेच तुम्हाला झोप चांगली यावी यासाठी देखील मॅग्नेशियम हे खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच तुमच्या रोजच्या आहारामध्ये हे नक्की असलं पाहिजे. 1 ते 2 चमचे भाजलेल्या भोपळ्याच्या बिया तुम्ही रोज खाऊ शकता. चिया सीड्स हे अनेक जणांना माहिती असतील. वजन कमी करण्यासाठी याचा आवर्जून वापर केला जातो. याचं कारण आहे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स चांगले आहेत, त्याच्यामध्ये फायबर चांगल्या मात्रेमध्ये आहे आणि प्रोटीन देखील आहे. याच्यामध्ये असणारं जे फायबर आहे याच्यामुळे तुमचं पोट हे चांगलं भरलेलं जातं. ह्याची जी प्रॉपर्टी आहे की जी पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे छान फुगून येतं आणि यामुळेच तुमचं पोट हे अधिक काळपर्यंत भरलेलं राहतं आणि तुम्हाला पचनासाठी, डायजेशनसाठी हेल्प होते. म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुमचं पचन चांगलं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिया सीड नक्की खाऊ शकता. किती मात्रेमध्ये खायचे आहे तर रोज 1 ते 2 चमचा तुम्ही खाऊ शकता. पण यामध्ये काळजी घ्यायची आहे, तुम्हाला भिजवल्याशिवाय चिया सीड्स हे खायचे नाही आहेत.
फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशीच्या बिया. हे एक अंडररेटेड सीड्स मी म्हणेन. म्हणजेच काय, याचे फायदे एवढे आहेत पण त्या मात्रेमध्ये आपण हे खूप कमी प्रमाणामध्ये खातो. अळशीच्या बिया हे शाकाहारी लोकांसाठी ओमेगा 3चा एक उत्तम सोर्स आहे. ओमेगा 3 हे तुमच्या शरीरासाठी इन्फ्लमेशन कमी करतं, अंतर्गत सूज कमी करतं, तुमची हार्ट हेल्थ चांगली ठेवतं, तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं. याच्यामध्ये बरोबरीने फायबर देखील आहे, प्रोटीन देखील आहे आणि यामुळेच तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. विशेषतः जे LDL म्हणजे जे वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं ते कमी करण्यासाठी हे मदत करतं. हे तुम्ही रोज 1 ते 2 चमचा खाऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ते भाजून आणि त्याची पावडर करून नंतर त्याचा जर वापर केला तर त्याचा फायदा हा आपल्याला जास्त चांगला मिळतो. ह्या सगळ्या बिया तुम्ही रोज खाऊ शकता का? तर अर्थातच तुम्ही रोज खाऊ शकता, त्याचे तुम्हाला फायदे हे मिळतीलच. पण तुम्हाला समजा 1 ते 2 बिया खायच्या असतील किंवा कोणत्या तरी विशिष्ट कारणासाठी एखादी बी तुम्हाला खायची असेल तर तुम्ही कोणती निवडू शकता. जर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे म्हणून जर खायचं असेल तर तुम्ही अळशीच्या बियेचा वापर हा करू शकता. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करावं असं जर वाटत असेल अर्थातच तुम्ही चिया सीड्सचा वापर करू शकता. तुम्हाला कॉन्स्टिपेशनची समस्या असेल, पोट नीट साफ होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही चिया सीड्स आणि अळशीच्या बिया दोघांचा वापर करू शकता. जर तुम्हाला तुमची स्किन खूप चांगली राहावी असं वाटत असेल, तुम्हाला म्हातारपण हे लवकर येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया रोजच्या रोज खाण्यामध्ये ठेवल्या पाहिजेत. बरोबरीनेच तुम्हाला झोपेची समस्या असेल, झोप येत नसेल आणि तुम्हाला हार्मोनल काही इश्यूज असतील, विशेषतः स्त्रियांमध्ये PMS सारख्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच पाळीच्या अगोदर खूप त्रास होणे, पोटात दुखणे किंवा इतर तक्रारी होतात, हे जर असेल, हॉट फ्लॅशेसची तक्रार आहे, ह्या जर होत असतील किंवा पुरुषांमध्ये देखील जर काही हार्मोनल समस्या असेल तर अशा वेळेला भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्सचा रोज खाण्याने फायदा हा होतो. जर तुम्हाला हाडांचं आरोग्य, सांध्यांचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर तुम्ही तिळाच्या बिया हे रोजच्या रोज खाऊ शकता. या बियांचा वापर तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये कशा पद्धतीने करू शकता किंवा तुमचं सीड मिक्स कसं बनवू शकता. तर यामध्ये चिया सीड्स सोडून सांगितलेल्या ज्या 4 बिया आहेत त्या तुम्ही समप्रमाणामध्ये घेऊन त्याची एक भरड किंवा एक पावडर तयार करून ठेवू शकता. आणि चिया सीड्स आहेत त्या अर्थातच भिजवून तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये, प्यायच्या पाण्यामध्ये, ताकामध्ये अशा पद्धतीने रोज वापरू शकता. ही जी पावडर तयार केलेली आहे किंवा तुम्हाला थोडासा क्रंचीनेस हवा असेल तर तुम्ही भाजलेल्या बिया देखील वापरू शकता आणि ते एकत्र करून ठेवू शकता. तर हे जे आपण तयार केलेली पावडर आहे किंवा एकत्र केलेल्या ज्या भाजलेल्या बिया आहेत त्यांचा वापर आहे तुम्ही सॅलडमध्ये टाकू शकता, दह्यामध्ये टाकू शकता, तुम्ही पराठे जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये किंवा एक छोटंसं स्नॅक आयटम तुम्हाला मधल्या वेळेमध्ये, संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी भूक लागते त्यावेळेला देखील तुम्ही हे खाऊ शकता. बिया खाताना काय काळजी घ्यायची आहे, ह्या बियांमुळे आपल्याला मल्टीव्हिटॅमिन सारखं काम करतात, आपल्यासाठी फायदेशीर आहे म्हणून त्या अति प्रमाणामध्ये खाणं हे टाळलं पाहिजे. त्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच आपल्याला त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा तुमचं पोट फुगणं किंवा इतर काही तक्रारी आहेत त्या तुम्हाला होऊ शकतात. आपल्याला मल्टीव्हिटॅमिन आपल्यासाठी चांगलं काम करतं म्हणून आपण दिवसातून 3 ते 4 मल्टीव्हिटॅमिन खातो का? तर नाही खात. त्याप्रमाणेच ह्या बिया देखील त्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच खाल्ल्या गेल्या पाहिजेत. बरोबरीनेच शक्यतो या बिया आहेत त्या भाजून खाण्याने फायदा होतो. अळशीची बिया आहे ती विशेषतः भाजून त्याची जर भरड खाल्ली तर ती चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये ती शोषली जाते, त्याचा फायदा होतो. आणि चिया सीड्स आहेत त्या अर्थातच पाण्यामध्ये भिजवून नंतरच आपल्याला त्या वापरायच्या आहेत. काहींना प्रश्न पडू शकतो की या बिया थोड्याशा उष्ण असतात, विशेषतः तीळ आहेत ते उष्ण असतात, मग रोज खाण्याने आम्हाला त्रास होईल का? तर आपण हे त्यात तेवढ्या प्रमाणामध्येच खात आहोत. उदाहरणार्थ 1 ते 2 चमचा या प्रमाणामध्येच खात आहोत, त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. तरी देखील तुम्हाला जर ॲसिडिटीची तक्रार असेल तर हे उपाशी पोटी खाणं हे टाळलं पाहिजे. त्याऐवजी तुम्ही एक स्नॅक आयटम म्हणून किंवा कुठल्या तरी पदार्थामध्ये मिक्स करून, दह्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने खाल्ला तर तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल आणि त्रास देखील होणार नाही. तुम्ही यापैकी एखादी बी रोज खाता का किंवा तुम्हाला त्याचे काही फायदे जाणवलेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.